नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी तुम्हाला पुणे सिटीमध्ये जॉब करायचा आहे, तर ही पूर्ण व्हिडिओ बघा. नोकरीची संधी आहे. भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. वयोमर्यादा फक्त 18 वर्ष आहे, म्हणजे 18 पेक्षा जास्त असायला पाहिजे आहे. या व्हिडिओमध्ये आपण कॅटेगरी काय असणार आहे, कोण कोण अर्ज करू शकतो, इथे फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. त्यानंतर इथे जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, अर्जाची पद्धत काय आहे, त्यानंतर वेतन किती भेटणार आहे, फी आहे का नाही, ही पूर्णपणे माहिती बघणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्णपणे माहिती समजून जाणार आहे. अर्धवट माहिती भेटण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पूर्णपणे भेटून जाईल. सो इथे ऍप्लिकेशन आजपासून स्टार्ट झालेली आहे. 1 जानेवारी 2024 आजपासून सुरुवात झालेली आहे आणि ऍप्लिकेशन लास्ट डेट 8 आणि 12 जानेवारी 2024 आहे. नोकरीच्या ठिकाणी ते पुणे आणि दिल्ली आहे. आपण सविस्तर माहिती बघून घेऊया. सो इथे माझ्याकडे PDF आहे. भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन्स अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स यांच्याकडून ही जॉब अपडेट आलेली आहे. इथे जी जागा आहे पहिली आहे ते IT एक्झिक्युटिव्हसाठी आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हटलं तर इथे BSc कम्प्युटर सायन्स पाहिजे आहे किंवा BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तरी चालेल किंवा बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे BCA असेल तरी सुद्धा चालणार आहे. शिफ्ट ड्युटी आहे आणि ते नंबर ऑफ पर्सनल म्हटलं तर 54 जागा आहेत. CTC पर मंथ 30,000 तुम्हाला भेटून जाणार आहे. आता इथे जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथे ईमेल पाठवायचा आहे. ईमेलवरून तुम्हाला इथे ॲप्लिकेशन पाठवू शकता आणि इथे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सचं सांगितलेलं आहे. ईमेल ID विथ अपडेटेड CV पाठवायचा आहे. डॉक्युमेंट्स पाठवून द्यायचं आहे. जे डिग्री सर्टिफिकेट असणार आहे, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार आहे, मार्कशीट लागणार आहे, तुमचं 10वी-12वीची डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे आणि ही लास्ट डेट ॲप्लिकेशन 12/1 म्हणजे 12 जानेवारी 2024 असणार आहे. संध्याकाळी 5 पर्यंत तुम्ही पाठवू शकता. इथे कोणतेही अर्जाची फी मेन्शन केलेली नाहीये आणि ते डेझिग्नेशन तुमचं IT एक्झिक्युटिव्ह असणार आहे. अँड कॅन्डिडेट शल नॉट बी कन्सिडर ॲज गव्हर्नमेंट एम्प्लॉई टुडे ऑर इन फ्युचर हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. आणि ही पूर्ण अजून माहिती सांगितली की द अपॉइंटमेंट इज प्युअरली ऑन टेम्पररी बेसिस हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे की इनिशियली बिल बी फॉर 1 इयर हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट जे आहेत अपडेट आपल्यासाठी इथे जे दिलेलं आहे बघा, डेझिग्नेशन मेन्शन केलेलं आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर तुमचं जर BE BTech झालं असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. रिक्वायरमेंट 160 जागांची आहे आणि 35,000 इथे सॅलरी भेटून जाणार आहे. त्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे की इथे जे दिल्ली ऑफिससाठी असणार आहे आणि इथे IoT इंजिनियर BE BTechसाठी जागा आहे. 10 रिक्वायरमेंट आहे. 35,000 सॅलरी असणार आहे स्टार्टिंग. क्वालिटी ॲनालिसिससाठी सुद्धा सांगितलेलं आहे 10 जागा. प्लॅनरसाठी सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते BE किंवा BTech सिव्हिलमधून पाहिजे आहे 10 जागा आणि ते 40,000 सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर प्रोजेक्ट ॲनालिस्टसाठी BE BTech कॉम्प्युटर IT किंवा MBA विथ फर्स्ट क्लास पाहिजे आहे आणि इथे 10 जागा सांगितलेल्या आहेत आणि 40,000 सॅलरी. त्यानंतर अकाउंट एक्झिक्युटिव्ह आहे. बॅचलर इन कॉमर्स विथ क्लास मिनिमम 60%, तुम्हाला कमीत कमी 60% पाहिजे आहे. एक्सपिरियन्स इथं लागणार आहे. बाकीचे इथे कुठेच मेन्शन केलेलं नाही की एक्सपिरियन्स लागणार आहे का नाही, बट इथे अकाउंट एक्झिक्युटिव्हसाठी 2 जागा आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. इथे कमीत कमी तुम्हाला सॅलरी 25,000 भेटणार आहे. त्यानंतर ॲडमिन एक्झिक्युटिव्ह आहे. मिनिमम 60% मार्क पाहिजे आहे. डिग्री किंवा डिप्लोमा इन मॅनेजमेंट 2 जागा आहे आणि 30,000 सॅलरी आहे. ॲडमिन एक्झिक्युटिव्ह ग्रॅज्युएट विथ मिनिमम 60%, 2 रिक्वायर्ड जागा आहे आणि 30,000 CTC पर मंथ भेटणार आहे. ॲडमिन एक्झिक्युटिव्ह HR मधून तुम्हाला मॅनेजमेंट विथ HR झालेलं पाहिजे आहे, डिग्री किंवा डिप्लोमा आणि 2 इथे रिक्वायरमेंट आहे आणि 30,000 सॅलरी असणार आहे. ही पूर्णपणे माहिती तुम्ही एकदा ऑफिशियल पेजवरती सुद्धा चेक करायचं आहे. इथे कोणतीही फी मेन्शन केलेली नाही आहे आणि एज क्रायटेरिया मिनिमम 18+ पाहिजे आहे. अर्जाची फी नाही. भरती ही कंत्राटी भरती आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. 8 आणि 12 जानेवारी लास्ट डेट असणार आहे. नोकरीचे ठिकाण मी तुम्हाला सांगितलं पुणे आणि दिल्ली असणार आहे. अधिकृत वेबसाईट देणार आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही एकदा चेक करून घेऊ शकता. ही केंद्र सरकार जॉब आहे. त्यानंतर ऑल इंडिया उमेदवार तुम्ही इथे अर्ज करू शकता. तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा हे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. इथे शिक्षण मी मेन्शन केलेलं आहे की तुम्ही सिव्हिल असू द्या, BE BTech कॉम्प्युटर IT असू द्या, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल असू द्या, तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता किंवा तुमचे MBA झालं असेल तरी सुद्धा ॲप्लिकेशन भरू शकता. आणि इथे जे IT एक्झिक्युटिव्हसाठी BSc कम्प्युटर सायन्स, BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा BCA तुमचं झालं असेल तर नक्कीच फॉर्म भरू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल. आणि काही क्वेश्चन असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.